नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आता मी बसून तुम्हाला साधी सोपी व्यायाम सांगणार आहे. पहिला तांदी सर्वात आधी बसायचं आहे आणि पाय समोरून करून उजवा हात डखण्या पायाला लावायचा आहे आणि डखणा हात वरी करायचा आहे. याला आपण स्थित कोणासन म्हणतो. हे केल्याने पोट चांगलं राहते आणि ढेरी समोर येईल असेल तर ती बिन कमी होते. मस्त नॉर्मल ढेरी होते आणि सिक्स पॅक बिन बनतात तुमचे. आणि तुमचं सकाळी सकाळी पोट साफ नसेल होत तर ही एक्झरसाइज हा स्थितकोनासन करा. तुमचं पोट बिन साफ होणं सुरू होईल आणि स्ट्रॉंग बनेल पोट. खूप चांगली एक्झरसाइज आहे ही. त्याच्यानंतर बघा, समोर पाय ठेवायचे आहे आणि चक्की आसन, जशी आपली घरातली चक्की जुन्या बाया फिरवत जात चक्की, तशी चक्की फिरवायचं आहे. सरकी 9-10 वेळा आणि उलटी 9-10 वेळा. क्लोकवाईज अँटी क्लोकवाईज 9-10 वेळा तुम्हाला ही चक्की फिरवायची आहे. हे बिन पोटात गॅस बनत असेल, पोट दुखत असेल तर पोट मजबूत करण्यासाठी चांगला आहे. जास्त पोट दुखत असेल तर हा व्यायाम करू नका. नॉर्मल तकलीफ असेल तर हा व्यायाम करा आणि ढेरी कमी करायची असेल तर हा व्यायाम करा. जबरदस्त आहे. त्यानंतर उजवा पाय डखण्या पायावर ठेवायचा आहे आणि वरी घेताना श्वास आत घ्यायचा आहे आणि खाली सोडताना श्वास बाहेर सोडायचा आहे. हा बिन एकदम सोपा आणि सरळ व्यायाम आहे. बसल्या बसल्या कोणीही करू शकते याले. तर यानं जो मांडी पसलचा जॉईंट आहे, कमर पसलता, तर तो जॉईंट एकदम रिलॅक्स होते आणि लचीला राहते, फ्लेक्सिबिलिटी राहते बॉडीमध्ये आणि तुम्हाला खूप चांगलं वाटेल. नंतर असंच दुसऱ्या पायाने करायचं आहे. 9-10 वेळा पाय खालीवरी करायचं आहे. तर खूप सकाळी सकाळी योगा करणं खूप चांगलं आहे. मी दररोज सकाळी योगा करत असतो. तुम्ही बिन माझं पाहून करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. एकदम फ्रीमध्ये हा योगा मी तुम्हाला शिकवत असतो आणि सांगत असतो. नंतर दोन्ही पाय एकूण जोडायचे आहे. याला आपण बटरफ्लाय असं म्हणतो. पकडी आसन, तितली आसन म्हणतात त्याला. आणि पाय खालीवरी करायचे आहेत. त्यानंतर सिद्धासनमध्ये मांडी घालून बसायचं आहे आणि हात समोर करून हाताचे बोटं खालीवरी करायचे आहेत 9-10 वेळा. ज्या हाताच्या जॉईंटमध्ये आहे काही वात येत असेल हातामध्ये तर एकदम रिलॅक्स होऊन जाईल. आणि मुठ्ठी बंद करून पुरी मुठ्ठी गोल गोल घुमवायची आहे. तर याने मान बिन चांगली राहते, हात बिन चांगले राहतात, वात दूर होऊन जातो. खूप जबरदस्त व्यायाम आहे हा डेली केला पाहिजेत. याने ॲक्टिव्ह राहते बॉडी. नंतर हे बा, क्लोकवाईज अँटी क्लोकवाईज 9-10 वेळा करायचं. एकदा करून पहा, तुम्हाला खूप चांगलं वाटेल. हा समोर करून 9-10 वेळा असे खालीवरी करायचे आहेत हात. लंबे श्वास घ्यायचे, सोडायचे आहेत आणि साईडनं 9-10 वेळा खालीवरी करायचे आहेत. तर डोळे लावून बिन तुम्ही करू शकता. सुरुवातीला शिकोस तर डोळे उघडून करायचा आहे व्यायाम आणि नंतर तुम्ही डोळे लावून जरी केला, तुमचा ध्यानात आला की तुम्ही डोळे लावून करू शकता. आणि डोळे लावून केला तर एनर्जी वाचेल तुमची आणि योगामध्ये बिन मन लागेल. त्यानंतर खांद्यावर हाताचे पंजे टेकवायचे आहेत आणि गोल गोल 9-10 वेळा असे गोल गोल खांदे हात फिरवायचे आहेत. क्लोकवाईज 9-10 वेळा आणि अँटी क्लोकवाईज 9-10 वेळा गोल गोल खांदे फिरवायचे आहेत. यानं एकदम तुम्हाला रिलॅक्स वाटेल बॉडीमध्ये आणि खूप चांगलं वाटेल. शांती मिळेल तुम्हाला, सुकून वाटेल.
नंतर मानेचा व्यायाम. एकदा दखणीकडे न्यायचे आहे, मान जरासं थांबायचं आहे आणि उजवीकडे न्यायची आहे, जरासं थांबायचं आहे. नंतर समोरून अशी डावी उजवीकडं आरामशीर 4-5 वेळा मान केल्याने मानेचा बी व्यायाम खूप चांगला होतो आणि मान बी लचीली बनते. मान दुखत असेल, मानेच्या नसा चिपकल्या असतील, त्या नसा बी यानं सक्रिय होतात. तर खूप चांगला आहे मानेचा व्यायाम बी. तर दररोज सकाळी माझ्या मनानं व्यायाम करणं खूप चांगलं आहे. वॉकिंग करणं, सकाळी चालणं 1-2 किलोमीटर, ते सेहतसाठी खूप चांगलं आहे. चांगली बॉडी राहते त्यानं. तर तुम्ही डेली योगा करत जा. संध्याकाळी तुम्ही फिरायला जात जा बाहेर, किंवा सकाळी बाहेर जात जा. संध्याकाळी नगर सकाळी दोन्हीतून एक वेळा तरी कमीत कमी 9-10 किलोमीटर 5-6 किलोमीटर फिरायला नक्की जात जा. ठीक आहे. त्यानंतर हात असे एकूण एकात फसवायचे आहे आणि डोसक्याच्या मागून न्यायचे आहे आणि श्वास आत घ्यायचा आहे. नंतर उजव्या हाताकडून डोसकं दाबायचं आहे आणि श्वास आत घ्यायचा आहे. तसा दक्षिण हाताने तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटेल, खूप चांगलं वाटेल. आणि तुमचा जे थकवा आहे, झोप पूर्ण होत नाही, तो प्रॉब्लेम असेल तुम्हाला, किती झोपलं तरी झोप पूर्ण होत नाही असं वाटत असेल तुम्हाला, तर हा बसून व्यायाम करा. तुम्हाला वाटेल की तुमची झोप पूर्ण झाली. किंवा बसून तुम्ही मेडिटेशन करू शकता. दोन्ही हाताच्या मुद्रा ध्यान मुद्रामध्ये ठेवायचे आहे आणि लंबा श्वास घ्यायचा आहे आणि बाहेर सोडायचा आहे. मेडिटेशन केल्याने मन एकदम शांत राहते, झोप चांगली येते. तुम्हाला सर्दी खोकला भोंबऱ्याची प्रॉब्लेम राहणार नाही. नाकबिन एकदम साफ राहील. तर खूप चांगला व्यायाम आहे हा. तर मी दररोज सकाळी करत असतो आणि माझ्या संग PK सर, डबल आपले खंडारे सर आणि पांडुरंग सर आमचे दापुरीचे, हे बिन माझ्या संग आम्ही चौघं सकाळी दररोज 6:30 वाजता इथं योगा करत असतो. तो खूप चांगली जागा आहे आणि आम्हाला खूप चांगलं वाटते. दररोज सकाळी आम्ही योगा करत असतो, छोटे छोटे व्हिडिओ बनवत असतो आणि गोष्टी करत असतो चांगल्या. तर असाच तुम्ही एक ग्रुप करा, सकाळी योगा करत जा आणि मेडिटेशन झाल्यावर दोन्ही हात एकमेकाला घर्षण करायचे आहे आणि आल्हादी चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत आणि नंतर चेहऱ्यावरून भांग